नमस्कार, मी विकास हनुमंतराव करपे, बाभळगाव. मोबाईल नंबर 8830107679. या अगोदर पण मी व्हिडिओ टाकला होता याच शेतामधनं. इथं सोयाबीन होती, आपली सोयाबीन पेरलेली. त्यावेळेस व्हिडिओ पाहिला असेल आपण. खूप पातळ झालेली होती. त्यानंतर आपण फुलांच्या अवस्थेनंतर बीज प्रक्रियेपासून पण नव्हतं यूज केलं. अर्ध्या वयापासून सोयाबीनच्या आपण ब्रह्मचैतन्य आणि जीवाणू, त्यावेळेस बुरशीनाशक किंवा कीटकनाशक अवेलेबल नव्हतं आपल्याकडं. फक्त जीवाणू आणि ब्रह्मचैतन्य याचा वापर केला होता. तर हे 2 एकर क्षेत्र आहे आपलं. हे 2 बॅग, हलकी जमीन आहे रोडच्या बाजूची, तरी पण खूप सुंदर उतार आलेला याला. पर बॅग 15 कट्टे, आणि आपण स्वतः घरी खळं केलेलं असल्यामुळे कट्टे पण घरी भरलेले आहेत व्यवस्थित. कारण मशीन बाहेरची असेल ते भरत असतील तर कट्टे लूज भरतात. थोडे आणखी संख्या वाढली असती 2-3 कट्ट्यांची, पण व्यवस्थित दाबून कट्टे घरी भरलेले असल्यामुळं 30 कट्टे उतार आलेला आहे एवढ्या 2 बॅगमध्ये. आणि सोयाबीनची क्वालिटी पण तुम्ही बघू शकता. एकदम सुंदर, एकदम पिवळ्या धमक कलरची सोयाबीन. खूप सुंदर रिझल्ट आलेले आहेत ब्रह्मचैतन्याचे आणि जीवाणूचे. त्यावेळेस बुरशी आणि कीटकनाशक हे अवेलेबल नव्हतं, आणि ते असेल तर आणखी सुंदर रिझल्ट आपल्याला यापासून भेटू शकतात. आणि सोयाबीन फुलं लागल्यानंतर मी परत वापर करायला चालू केला होता. पहिल्यापासून वापर केलेला नाही. तर यावेळेस हरभरा, ज्वारी यांना बीज प्रक्रियेपासून वापर केल्यामुळं आणखी रिझल्टमध्ये सुधारणा होऊ शकते. शेतकऱ्यांनी कृपया कमी खर्चामध्ये ब्रह्मचैतन्याचा वापर करून प्रत्येकाने करून पाहावा, ही नम्र विनंती. धन्यवाद.